मला व्लॉग्स बनवण्यामध्ये फार इंटरेस्ट आला आहे, त्याच्यामुळे नमस्कार. पुन्हा आली आहे एक व्लॉग घेऊन. मजा येते व्लॉग करण्यात, तर त्याची तयारी खूप लागते व्लॉगसाठी. आता मी माझं सिरम लावलं आहे आणि मी ते थोडंसं सेट व्हायची वाट बघते. कारण हे बघा, स्किन केअरचा एक खूप चांगला महत्त्वाचा नियम आहे की एक प्रोडक्ट वापरल्यानंतर लगेचच दुसरा प्रोडक्ट नाही लावायचा. त्यांनी होतं काय, तर जेव्हा सनस्क्रीन वगैरे, आता ऊन एवढं कडक आहे तर सनस्क्रीन आपण वापरतो, मग सनस्क्रीन काय होते, पील व्हायला लागते, ती निघून जाते. कारण ऑलरेडी एक लेअर आहे तो प्रॉपर स्किनने ॲक्सेप्टच नाही केलेला. मी परत दुसरा लावताय तर तो तरी कसा आत स्किनपर्यंत जाईल. सिम्पल नियम आहे. तुम्ही जर कोरियन ब्युटी ट्रीटमेंट्स किंवा कोरियन ब्युटी लाईक रुटीन्स जर तुम्ही फॉलो केले असतील किंवा पाहिले जर असतील, तर त्यात तुम्हाला कळेल की ते लोक असं असं काहीतरी करतात. प्रत्येक प्रोडक्ट, एसेन्स असेल, टोनर असेल, सिरम असेल, मॉइश्चरायझर असेल, सनस्क्रीन आय डोंट थिंक सो, पण ते असं असं काहीतरी करतात. टुक 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 असं काहीतरी त्यांची एक सिस्टम आहे, जी फार इंटरेस्टिंग आहे की ते पूर्ण फक्त लावायचं म्हणून लावत नाही, तर ते स्किन ॲब्झॉर्ब करते की नाही यावर पण लक्ष देतात. सो दॅट्स इम्पॉर्टंट. आता मी सिरम लावलाय, पण मी आता मॉइश्चरायझर लावणार नाही आहे की, कारण मला आता ऑलरेडीच घाम येतोय. आय एम स्किप इन मॉइश्चरायझर. त्याच्यानंतर मी ही सनस्क्रीन आहे विश केअरची, फ्लुइड सनस्क्रीन आणि विश केअरची ही टिंटेड सनस्क्रीन. ॲक्च्युली मी या दोन्ही सोबत मागवल्या होत्या. माझी पहिली वेळ होती ही सनस्क्रीन वापरण्याची, बट ह्याचं जे फॉर्म्युलेशन आहे हे फार जास्तच ड्राईंग आहे माझ्या स्किनसाठी. माझी स्किन खूप लवकर ड्राय होते, पण ह्यातलं टिंट पण चांगलं आहे. कव्हरेज मी तर म्हणते फाउंडेशनच आहे, बट ह्यानी माझी स्किन पॅची दिसायला लागते, लेयर्स निघतात. सो मला ही सनस्क्रीन एवढी पण नाही आवडली. इवन इफ ही इफेक्टिव्ह जरी असली तरी आय विल नॉट प्रॉबब्ली बाय इट अगेन. बट ही जी सनस्क्रीन आहे ही खूप भारी आहे. म्हणजे आत्तापर्यंत वापरलेल्या सनस्क्रीनपैकी माझ्या स्किनला खूप जास्ती ह्यानी छान फील होतं. तर ह्याचे चांगले रिव्ह्यूज पण आहेत. त्यामुळे मी काय केलं आहे, आय शो यू. मी काय करते, ही जी सनस्क्रीन आहे ही थोडी घेते आणि त्यामध्ये ही जी टिंटेड सनस्क्रीन ह्याचे 1-2 ड्रॉप्स घेते. सो माझ्याकडे एकदम फ्लुइडी, आता ह्याच्यात ऑलरेडी लिहिलं आहे डेली टिंटेड फ्लुइड सनस्क्रीन, पण ही फ्लुइड, याचं टेक्स्चर तुम्ही बघा. याचं टेक्स्चर फ्लुइड जरी असलं ना, तरी जेव्हा ते ब्लेंड करायला घेऊ ना, त्याने एकदम स्किन लगेच ड्राय होऊन जाते. नो वाय, ते असं काहीतरी पावडरी असं लुक येतो चेहऱ्याला, जो मला अजिबात नाही आवडत. माझी स्किन ऑलरेडी ड्राय आहे. आणि ठीक आहे, कॉम्बिनेशन, नाक जरी ऑइली, कपाळ जरी ऑइली झालं तरी गाल पूर्णपणे असे ओढून धरल्यासारखे वाटतात, जे मला नाही आवडत. म्हणून मी हे मिक्स करते. सो मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. मी माझा सनस्क्रीन लावलाय आणि आता मी हे पण थोडा वेळ सेट होऊ देणार आहे. ॲक्च्युली मला 9लाच निघायचं होतं. टायमिंग आता झाला आहे ऑलमोस्ट 9 वाजलेत. ह्यानंतर मी काय लावते माहिती आहे का, मी हे मार्सचं कन्सिलर वापरते जस्ट इन केस. कारण कॅमेरासमोर जायचं आहे तर असं पण व्यवस्थित प्रिपेअर होऊनच गेलेलं परवडेल. हे कन्सिलर आणि कन्सिलर पण लगेच ब्लेंड नाही करायचं आहे. कन्सिलरला पण जरा वेळ सेट होऊ द्यायचा आहे. मी ब्रशेस वगैरे यूज नाही करत. सो आय एम गोना ब्लेंड माय कन्सिलर विथ माय ओन फिंगर्स. माझं जे नाकाच्या इथे ना, उन्हामध्ये जाऊन आल्यानंतर किंवा थोडं जरी इरिटेट झालं तर इथे पूर्ण लाल लाल होतं आणि ते असं वाटतं की काहीतरी लागलंय, इतक्या ह्याने ते लाल होतं. सो मला कन्सिलर नाकाजवळ पण लावावं लागतं. हा जो अंडर आयवाला हा जो पार्ट आहे ना, ह्याला कवर नाही करायचं. हे बघा, कन्सिलर लावल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांचे डोळे जे आहेत ते छोटे दिसायला लागतात. त्याचं कारण असं आहे की ते पूर्ण आयलॅशेस, खालची जी आयलॅश आहे ना, तिथपर्यंत ते कन्सिलर पूर्ण ब्लेंड करतात, पूर्ण डोळा भरून जातात. मग डोळा पूर्ण, हे बघा, आपल्याला फक्त अंडर आयचा जो हा भाग आहे ना, हा थोडासा इव्हन आणि थोडासा हायलाईट करण्यासाठी आपण कन्सिलर लावतो. बट
जेव्हा आपण अंडर आय पूर्ण भरवतो त्यामुळे डोळा छोटा दिसायला लागतो. सो आपल्याला ते नाही करायचं आहे. कन्सिलर ब्लेंड करताना यानंतर मी थोडीशी टॅल्क घेणार आहे आणि ती अशी अशी डोळ्यांना, कपाळाला, कारण घाम पिळणार आहे. आणि आपण म्हटलं की नाही मला ड्यूई वगैरे दिसायचं, तर ड्यूई नाही, आपला मेकअप पूर्ण तोंडात जाईल लिटरली. इतकं गरमी बाहेर आहे. वी कान टेक अ रिस्क. ओके. जितका तुम्ही कमी लेयर्समध्ये मेकअप कराल ना तितका तुमचा चेहरा असा सॉफ्ट आणि कम्फर्टेबल फील होईल. तर मी ना जेव्हा पण फाउंडेशन वगैरे यूज केलं आहे कुठल्या इव्हेंटसाठी, कार्यक्रमांसाठी, तेव्हा मला असं नोटीस झालं आहे की माझा चेहरा ना ब्रीथ करायला, माझ्या चेहऱ्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. त्यामुळे फाउंडेशन वापरायचं मी अवॉइड करते. मला आयलायनर अजूनसुद्धा लावता येत नाही आणि मला चष्मा असल्यामुळे मला काजळसुद्धा सूट होत नाही. म्हणून बेस्ट अँड बेस्ट मी एकच प्रोडक्ट वापरते डोळ्यांसाठी, दॅट इज मस्कारा. तुम्हाला जर मेकअप आवडत नसेल, काहीच करण्याची इच्छा नसेल, तर पण चांगलं दिसायचं असेल तर एक गोष्ट तुमच्या व्हॅनिटीमध्ये असली पाहिजे, ती म्हणजे लिपस्टिक. कोणतीही चांगली लिपस्टिक एक जरी असली तुमच्याकडे जी तुमच्या चेहऱ्याला चांगली दिसते, तरी तुम्हाला फार मेकअप करायची मग गरजच उरत नाही. आता मी कॉलेजला जायला, ऑफिसला जाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता की फक्त थोडेसे स्टेप्स, 1-2 प्रोडक्ट जरी ॲड केले तुमच्या रुटीनमध्ये तरी तुम्ही चांगला एक रुटीन तुम्ही मेकअपसाठी बनवू शकता. तुम्हाला फार फाउंडेशन, मग ब्लश वगैरे ह्या गोष्टींची गरज नसते किंवा आय शॅडोसुद्धा लावायची गरज नाही पडत. एवढं सिम्पल आहे ॲक्च्युली चांगलं दिसणं. आणि जे लोक म्हणतात ना मेकअप कॅटफिश करतं किंवा तुमचा चेहरा पूर्ण बदलतं, ॲक्च्युली तुमचा चेहरा बदलत नाही मेकअप, तो एन्हान्स करतो. तुमचे चांगले जे फीचर्स आहेत ते एन्हान्स करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे मला वाटतं की बेसिक जो मेकअप आहे तो सगळ्यांना यायला हवा. इनफॅक्ट म्हणजे ज्यांना फक्त इंटरेस्ट आहे त्यात त्यांना यायला हवं. ज्यांना मेकअप करण्याची गरज नाही वाटत किंवा इंटरेस्ट नाही मेकअप शिकण्यामध्ये, इट्स फाईन गाईज. लाईक मेकअप इज नॉट एव्हरीथिंग. बट मला आवडतं आणि मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना आवडतं. सो मे बी तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला माझ्या व्हिडिओज खाली कमेंट करा चांगल्या चांगल्या, आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करा, सो दॅट आणखी लोकांपर्यंत व्हिडिओ जातील माझे. ॲक्च्युली मी मोठा व्हिडिओ बनवणार होते, माझा डेली रुटीन तुम्हाला दाखवणार होते, बट आय गेस माझ्या फोनमध्ये स्टोरेज नाही आहे. सो हा रुटीन दाखवून मला हा व्हिडिओ बंद करावा लागेल. सो गाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. माहीत नाही पुढे काय आणखी भारी विशेष बघायला तुम्हाला मिळेल आणि मला करायला मिळेल, कारण संडेला एक मोठा इव्हेंट आहे ज्याला मी होस्ट करणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. आणि आज तसं बेसिकली मी त्यासाठी प्रिपरेशनच करणार होते. सो त्यात काही फार दाखवण्यासारखंही नव्हतं. त्यामुळे कदाचित तो जो व्लॉग आला तर तो नक्की तुम्ही बघा, तो नक्की चेकआउट करा. या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. की बाय.